माझ्या घरी 4 कोणे जे आहेत घराचे, हे 4 कोणे तिनं सांभाळायला पाहिजे. मला खावायला नाही देईन चाललं, पण माझ्या मुलाबाळाला सांभाळ करायचे पाहिजे. हे विचार करून मी मानव धर्म की जय. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक, परमपूज्य परमात्मा एक वर्धमान नगर नागपूरच्या मंडळाच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे हवन कार्य, नाव काय, श्यामजी गये यांच्या हाती 9वे हवन कार्य पार पडले. या हवन कार्यात भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. माते वाराणसी उपस्थित, यांना माझा प्रणाम. या गावचे कार्याध्यक्ष साहेब उपस्थित, यांना नमस्कार. आमचे गावचे कार्याध्यक्ष साहेब उपस्थित, यांना नमस्कार. याचे सेवक सेवकीने बाळ गोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार. मी बी दुःखातच मार्गात आलो. माझ्यावर दुःख असे होते का मला 2 पत्नी झाल्या. मला 2 पत्नी झाल्यावर पहिल्या पत्नीवर दुःख आलं, वैदाची करणूक. तेव्हा माझ्या घराजवळ माझी सारी राहायची आणि ती सांगायची मला का भाटो तू मार्गात येऊन जा. मी तेव्हा मार्गात गेलो नाही. माझे लहान लहान मुलं होते, माझी इलेक्ट्रॉनिकची दुकान होती. तेव्हा ते सुटलं काहीच नाही. मला मार्गात कशाला जाऊ असा विचार पडला मला. मी बाबाचे कार्यक्रम पुष्कळ पाहिले आणि गेलो बी. पण जेव्हा माझी पत्नी पहिले मरण पावली तेव्हा मला विचार आला. एक गुरुजी डहारे म्हणून होता, मरण पावली पत्नी. तो 1-2च महिने झाले तर माझ्या पत्नीला मरण आला. तेव्हा ते गुरुजी म्हणाला, ठकरेलीजी म्हणताय तुम्ही शाळेत मुलाला पाठवता, त्याची दशा पाहून होत नाही, पण तुम्ही म्हणलं मी काय करणार, जे भगवंताची कृपा, ते जे होईन ते होईन. मी अनेकात होतो तेव्हा. ते आले माझ्याकडे, म्हणा तुम्ही म्हणा पत्नी करून घ्या म्हणा. मला म्हटलं ठीक आहे बा, तुमची इच्छा. तर मला माझ्या पत्नीला मरायला 2च महिने झाले. मी पत्नीची कशी आस करू बा, माझे मुलं बळा लहान आहे. तर विचार केलो मी, म्हणलं माझ्या मुलाबाळाचं कोण सांभाळ करण. तर मी विचार केला, म्हणलं गुरुजी तुमची जी इच्छा आहे माझ्या मुलाबाळाच्या करायला पाहिजे. बस बाबा, मला काही व्हायचं नाही. माझ्या घरी 4 कोणे जे आहेत घराचे, हे 4 कोणे तिनं सांभाळायला पाहिजे. मला खावायला नाही देईन चाललं, पण माझ्या मुलाबाळाला सांभाळ करायचे पाहिजे. हे विचार करून मी आपल्या साड्याला सांगितलं, आपल्या मामा सासऱ्याला सांगितलं, म्हणलं आपल्याला पाठ आणायचे, हे मुलाबाळाच्या करणार कोणी नाही. मी दुकान सांभाळणे का मुलाबाळाच्या करणार. तो विचार केला. माझ्या शाळा तर आलाच नाही. माझ्या मामा सासरा आला म्हणे, जवाईच आला म्हणे, जाऊ म्हणे पाठ घेऊन येऊ म्हणे. आणलं. तिला सांगितलं मला खायला द्यायचं नाही, मी उपाशी राहीन, पण माझ्या मुलाबाळाच्या करायच्या. मी सांगितलं माझं घर असं टिनाचं होतं. ते तर गेले, ते आले. मला तुम्ही माझ्या घरपर्यंत माझ्या घर पाहायला या. माझी सवय इलेक्ट्रॉनिकची दुकान होती. त्याला वाटलं का ह्याची इलेक्ट्रॉनिकची दुकान आहे, ते आपल्या घरी बरंच आहे. तेव्हा माझ्या लहान लहान मुलं बाळ होतं. मला विचार आहे, म्हणलं आपण जर मार्गात नाही गेले आणि आपण दारूचं व्यसन केलं तर आपले मुलं बर्बाद होतील. हे विचार केला. मला आपला मार्गाच्या जा. मग दुसरी पत्नीला आला, तिची तब्येत खराब झाली, तिच्यावर बी कर्तुक वैराने केली. मी विचार केला, म्हणलं काय करायचं आपण. कोणी म्हणता घालक दिली, हे दिली. मी तिला कुठं ना घुमवलं. विचार केला, म्हणलं घालक कशी ना बसत. मी ना विचार केला, म्हणलं आता आपल्याला मुलाला लहान लहान मुलं होते, माझे लहान लहान मुली होत्या. विचार केला आणि म्हणलं त्याला मला मार्गात जाऊन का. 2 मुलीने 1 मुलगाच होता मला. मग दुसरी पत्नी केली, तिचे दुःख दूर झाले. मुलानं सगळ्यांना कबूल केलं म्हणे मार्गात जाऊ. दुःख 3 दिवसाच्या कार्यात माझे दुःख दूर, माझ्या पत्नीचे दुःख दूर झाले. आम्हाला सुख समाधाने भेटली. मग विचार आला आम्हाला कसं करायचं. मुलाला विचारलं, म्हणलं आपल्याला काय करायचं आहे, आपण कवरिक कच्चीचे कार्यात राहू. विचार केला. म्हणलं आम्हाला दिसे साहेब म्हणतात तुम्ही कप्पीचे कार्य घेऊन घ्या. ठकरेले साहेब म्हणलं तुम्ही म्हणाल तर घेऊ ना, मी आपल्या मनाला म्हणणार नाही, तुम्ही द्यान तर घेईन मी. ठीक आहे म्हणे, करा म्हणे कप्पीचे कार्य. पण ज्या कार्यात एवढी सुख समाधाने भेटली मला,
आज मला या दुसरी पत्नी केल्याला 2 मुली आहे आणि पहिल्या घरवाडीला 1 मुलगा 2 पत्नी. माझ्या परिवार सुखानं आहे, समाधानी नाव. माझ्या घरी कोणत्याच गोष्टीची कमी भगवंताने दिली नाही. मला तुम्हाला मार्गदर्शन करावं की पुष्कळ अनुभव आहे, पण मी आपल्या घरची परिस्थिती तुम्हाला सांगत आहो. या मार्गात कधी दुःखी राहणार नाही कोणी, त्या आपल्या कर्मानं दुःखी राहतो. कसं कर्मानं तत्व शब्द दिलेले बाबाने ते नियम पालन केले का नाही तर आपण दुःखी राहणार नाही. आपण ते तत्व शब्द नियम पाळत नाही, आपल्याला सवय लागते. आपल्या एक सवय आहे, आपल्या मुलाबाळाला आपल्या पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये बाबांना शिकवून दिलेली आहे आपल्याला. तर आपण ते मुलाबाळाला पतिदेवाला काही मनात तर आलं ते बोलतो. ते भगवंत आपल्या माझी शक्ती दिलेली आहे, आपल्या मुखातून भगवंत आहे, पण आपण जो बोलतो तो भगवंताला सहन होत नाही का. पण आपण सेवक असेवकीने काय बोलतो याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बाबा काय शिकवणं आहे आपल्याकडं आणि आपण बोलतो कसं आणि चालतो कसं. आज मार्गदर्शन केलेले चांगल्या लोकांना दुःखाच्या पायी पण कसे सेवक असो कसे इचरायला पाहिजे. आज हे बाई बसलेली आहे, हिचा मुलगा बसलेला आहे इथं का. कशी परिस्थिती हो मार्गाची, काय मार्गाला बदनाम करता. मार्ग करणारी व्यक्ती बदनाम करणारी व्यक्ती मार्ग नाही आहे. हा सुख समाधानीचा मार्ग आहे, फुकटाचा मार्ग आहे. विचार करा, पैसा घेतो का आपल्या कार्यकर्ता आपल्याकडून? घेतला का पैसा तुमच्याकडून? पैसा घेतला नाही, फुकटाची सेवा आहे, फुकटाचा मार्ग आहे. मग घ्या चालवायला कसं पाहिजे? सत्य मर्यादा प्रेमानं, सत्य प्रेमाने चालन तो सेवक खरा म्हणायचा, नाही तर सेवक नाही. बाबाचे तेच नियम आहे. बाबानं काय सांगितलं आपल्याला? आपल्या कुटुंब सेवक सेविका एकटे कायम करणे. आपल्या विनंतीत म्हणतो आपण काय एकटा कायम करणे, वाईट व्यसन बंद करणे. म्हणून आपण काय करतो? विचार करा या गोष्टीचा. मार्ग फुकटाचा आहे, पैशाचा नाही. फुकटाचा भेटते म्हणून मस्ती करायची का? आणि विकतला घेतला तर 36 कोटी देवस्थान पुसले आपण. आपले देव आले का धावून? एक वेळी आले का देऊन? पण एका भगवंताने आपले दुःख दूर केले, आपण सुखी झालो. मग याला इसरायचं का आपण? मी जादा वेळ घेणार नाही. सत्व शब्द नियमाने चाला, मी बी चालीन. 4 तत्व 3 शब्द 5 नियम जे जीवनात पालन करण्याचे सत्यवचन देतो.